UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी तरी जास्त जागा कशा? निवडणुकीमधल्या मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त। शरद पवार उद्या मार्कडवाडीमध्ये जाणार, ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून पाहिलं तर बंदी कशासाठी? पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीमधून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार, ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावानं घेतलेला चाचणी मतदानाचा निर्णय। आमदारांच्या शपथविधीमध्ये नाट्य, ईव्हीएम विरोधात मवियाच्या आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान, विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, महायुतीच्या 196 आमदारांचा शपथविधी संपन्न। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले, एकनाथ शिंदे नेहमीसारखाच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। उपमुख्यमंत्री पदानंतर अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागानं जप्त केलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त, पार्थ पवार सुनेत्रा पवारांचंही अभिनंदन, संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेलं घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव, राऊतांचा आरोप झाल्यानंतर मी अपील केला आणि निकाल आला, संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदादांचं उत्तर, मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्यासोबत काम केलं असतं का? दादांचा सवाल। पालिका निवडणुकीमध्ये शक्य तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊ, फडणवीसांकडून संकेत, महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं, ते कसाही राज ठाकरेंचा वापर करतात, मनसेसोबत लढण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। राऊतांच्या मेंदूचं खेळणं झालंय, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचं प्रत्युत्तर, तर संजय राऊतच पवारांच्या हातातील खुळखुळा असल्याची प्रवीण दरेकरांची टीका। राज ठाकरेंसोबत जाण्याचा फडणवीसांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय, याबाबत शिंदे आणि फडणवीस चर्चा करतील, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप, विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार, नाना पटोलेंसह सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचा आव्हान। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा, बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते, 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल। विधानसभेच्या सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निवड होणार, तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। ज्येष्ठ भाजप नेते मधुकर पिचड अनंतात विलीन, अकोले तालुक्यामधल्या राजूर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। संधी मिळाली तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला तयार, एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींचं विधान, ममता बॅनर्जींचं वक्तव्य काँग्रेससाठी मेसेज असल्याची चर्चा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर CSMT ते गोरेगाव ब्लॉक असणार। 3 दिवस राज्यावर पावसाचं सावट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुष्पा 2 चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, जगभरात 294 कोटी तर देशभरात 175 कोटी कमावले, पुष्पा 2 चित्रपटानं जवान चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।